या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। येवला येथील रोकडे हनुमान मंदिर परिसरातील विकास कामांचे लोकार्पण। शहराच्या धार्मिक आणि सामाजिक वैभवात भर टाकणाऱ्या रोकडे हनुमान मंदिर परिसरातील 20 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नातून हा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी महंत संदीपगिरी महाराज यांच्यासह सोहळ्याला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष गणेश गायकवाड, ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, बंडू क्षीरसागर आणि सुभाष पाटोळे यांची सन्माननीय उपस्थिती होती। तसेच नगरसेवक सचिन शिंदे, सचिन साबळे, प्राध्यापक नानासाहेब लहरे, राजू सिंग परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, दत्ता सानप, बंटी धसे, पंकज पहिलवान, संतोष नागपुरे, दीपक टकले, मनीषा चव्हाण यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी रोकडे हनुमान मंदिर भक्त परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। येवले शहराचं अतिप्राचीन असं ग्रामदैवत भगवान रोकडे हनुमान देवस्थानच्या या परिसरामध्ये आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आमच्या कुंभमेळ्याचे ज्यांचे नियोजित स्वरूप पाहत आहेत असे आमचे गिरीशभाऊ महाजन हे कुंभमेळ्या मंत्र्यांच्या सहकार्यानं या रोकडे हनुमानच्या परिसरामध्ये गट्टू बसवायचं काम समीर भाऊ आणि सर्व आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं। त्याबद्दल आम्ही सर्व रोकडे हनुमान देवस्थानच्या वतीनं आणि गावांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि एक विनंती त्यांना पाहिजे करतो की कुंभमेळा फार जवळ आलेला आहे आणि बरेच संत महात्मे आपल्या भागात येतात। हे देवस्थान बाबांच्या परिवाराचं आहे आणि एक संतांचं हा एक देवस्थान असल्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या महाराज लोकांची सोय व्हावी, सर्व संतांची सोय व्हावी आणि भक्तांची सोय व्हावी यासाठी आम्हाला एक भक्तनिवास किंवा भक्तनिवास आणि थोडंसं संतनिवास असावं अशी विनंती आपण साहेबांना आपण सर्व माध्यमातून करू आणि ते निश्चित विनंतीला मान देतलं असं आपण सर्वांच्या वतीनं एक त्यांची ज्याच्याजवळ आपण विनंती व्यक्त करू। अतिशय पुरातन असं मंदिर रोकडे हनुमान मंदिर, या मंदिराची एक अशी आख्यायिका आहे का एक काळ असा होता का येवले शहर हे रोकडे हनुमान मंदिराजवळ होतं आणि त्यावेळेस येवले शहराला येवलेवाडी असं म्हणत असत। कालांतराने या येवले शहराचे संस्थापक रघुजी बाबा यांनी गावामध्ये त्या आता जे आहे गडी म्हणतो आपण येवल्याची, त्या गडीपाशी रघुजी बाबांनी येवले शहराची स्थापना केली आणि गाव तिथे गेलं। परंतु बघा रोकडे हनुमान मंदिराची ही जी शक्ती आहे, दैवी शक्ती आहे का त्यांनी ते हे शहर परत त्यांच्यापर्यंत खेचून आणलं असं मला म्हणायचं आहे का ही इच्छा ही रोकडे हनुमान मंदिराची कृपा आहे। बघा रोकडे हनुमान मंदिर अत्यंत जीर्णोद्धार आमच्या संदीपगिरीचे बाबा इथं आले आणि छगनरावजी भुजबळ साहेबांनी त्या मंदिराचं काम मनावर घेतलं। त्याच्यानंतर आता ते पालकमंत्री होते आता गिरीश भाऊ, आपला समीर भाऊ समदडियाच्या माध्यमातून आता या मंदिराला हातभार लागला। ही दैवी झाल्याशिवाय राहणार नाही आणि येवले शहराचे जे स्वप्न आहे आता बाबाजींनी जी सूचना केली ती सूचनासुद्धा पूर्ण होईल आणि येवलेकरांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। हनुमान मंदिराच्या कृपेने हे सर्व पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं मी माझं मनोगत व्यक्त करतो। रोकडे हनुमान की जय। लग्नाच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करा। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ब्रायडल कलेक्शनच्या घडणावळीवर मिळवा विशेष सूट। सौंदर्याला साजेचे दागिने फक्त शेंडे सराफमध्येच 10 ग्रॅम व पुढील सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20% पर्यंत सूट। दिनांक 19 ते 21 एप्रिल दरम्यान ही ऑफर मर्यादित। परंपरा, शुद्धता आणि विश्वासाचे एकमेव ठिकाण येवला शहराच्या स्थापनेपासून असलेले चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स, विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला।